नमस्कार. कॅनवा एडिटिंग प्रो या कोर्समध्ये आपल्याला नेमकं काय शिकायला मिळणार याची खूप उत्सुकता तुम्हाला असेल. त्याचा एक छोटासा घटक म्हणून एक बॅनर तयार करून आपण बघणार आहोत. मोबाईलवरूनच हे बॅनर तयार करणार आहोत. उदाहरणादाखल मी तुम्हाला दाखवतोय की हा एक फोटो आहे आणि या फोटोपासून अशा पद्धतीनं गुढीपाडवा पट वाढवा याच्यासाठी आपल्या शाळेचं जाहिरात करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थी असणाऱ्या व्यक्तींची असे छोटे छोटे पोस्टर बनवले होते. आपण जिल्हा परिषद सांगलीनं हा एक उपक्रम हाती घेतला होता. तर त्यासाठी हे कॅनवामधूनच आपण तयार केलेला आहे. बघा, हा ओरिजिनल फोटो आहे आणि त्याच्यापासून अतिशय कमी वेळात आपण याचं एक टेम्पलेट तयार करून ठेवलं की त्याच्यानंतर पुढच्या 10 सेकंदात अशा पद्धतीनं आपले छोटे छोटे पोस्टर्स तयार होतात. तर ते कशा पद्धतीने होतात त्याची माहिती आपण बघूया. सुरुवातीला कॅनवा हे ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ते कॅनवा ॲप ओपन करायचं आहे. कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोस्टरची साईज निवडायची आहे. जे काही आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं सर्च करायचं आहे की आपल्याला काय बनवायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक पोस्टर बनवायचं आहे म्हणून या ठिकाणी मी पोस्टर म्हणून सर्च करतो किंवा बॅनर असं सर्च केलं तरी चालेल. या ठिकाणी बॅनर म्हणून सर्च करूया आपण पोस्टरपेक्षा. आणि आता याच्यानंतर तुम्हाला कॅनवाचे जे काही टेम्पलेट्स आहेत रेडीमेड, त्या रेडीमेड टेम्पलेट्समधून एखादं टेम्पलेट निवडून घ्यायचं आहे. कॅनवा टेम्पलेट म्हटल्यानंतर कॅनवा टेम्पलेट म्हणजे कॅनवामध्ये अगोदरच असलेले हजारो डिझाईन्स. ह्या ठिकाणी बघा, लाखो डिझाईन्स कॅनवामध्ये अगोदरच तयार असतात. ते फक्त आपल्याला ओपन करून त्याच्यामध्ये थोडा थोडा बदल करायचा असतो. तर हे जे आपले बॅनर्स आहेत ते आडवे आहेत, आपल्याला उभं पाहिजे आहे. म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतात किती टेम्पलेट तयार आहे तिथं. तर 10,000 टेम्पलेट या ठिकाणी उपलब्ध आहेत. 10,000पैकी एक तरी आपल्याला निश्चितपणे आपल्या उपयोगाचं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला त्याची एक साईज पाहिजे आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक सेटिंगचं चिन्ह दिसतं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचं पाहिजे म्हणजे कशामध्ये काय बनवायचं आहे तुम्हाला ते ठरवायचं आहे. आता आपल्याला साईज साधारणपणे इंस्टाग्रामची जी पोस्ट असते ती 4x5 म्हणजे उभ्या साईजची असते. तर या ठिकाणी तुम्हाला ही साईज निवडायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या पण कॅटेगरी भरपूरच मिळतील. याच्यापैकी तुम्हाला जे काय तुमचा प्रोजेक्ट असेल तर निवडायचा आहे. या ठिकाणी मी इंस्टाग्राम पोस्ट निवडतो आहे. असं निवडून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय म्हणायचं आहे. खाली अप्लाय म्हटल्यानंतर आता ह्या साईजची जे काही बॅनर्स कॅनवामध्ये उपलब्ध आहेत ती सगळी दाखवली जातात. त्यापैकी एक कुठलं तरी बॅनर जे आपल्याला आवडेल, त्याचं बॅकग्राऊंड आवडेल असं कुठलं तरी एक निवडायचं आहे. बरंच सर्च केल्यानंतर मला या ठिकाणी हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते मला ठीक वाटते की थोडंसं लाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे, मला ते ठीक वाटतं. मी त्याला सिलेक्ट करणार आहे. याला ओके केलेलं आहे मी. हे जे रेडीमेड असणारं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जे अक्षर वगैरे दिसतात ते काढून टाकायचे. काढून टाकण्यासाठी फक्त त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याला क्लिक केलं की या ठिकाणी बघा डिलीटचं वगैरे ऑप्शन येतो आहे. तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते डिलीट करून टाकायचं आहे. हे सगळं काढून टाकायचं आहे. ह्यातलं फक्त आपण बॅकग्राऊंड वापरणार आहोत. हे आपण सगळं काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याला एक छोटीशी बॉर्डर द्यायची आहे छानशी. आता बॉर्डर देण्यासाठी कॅनवामध्ये आपल्याला जे पण काय घ्यायचं असेल ह्या बॅनरवर तर त्याच्यासाठी इथं खाली एलिमेंट्स नावाचा भाग आहे. म्हणजे इथून तुम्हाला पाहिजे ते या ठिकाणी आपल्याला घेता येतं. याच्यावर जर क्लिक केलं तर बघा इथं वर तुम्हाला फ्रेम्स, ॲरो, लाईन, लोगो, शॅडो जे काय असेल ते सगळं इथंच तुम्हाला मिळेल. तर आपल्याला बॉर्डर करण्यासाठी आपल्याला इथं बॉर्डर पण घेता येते, परंतु मी एक शेप घेणार आहे, रेक्टँगल घेणार आहे. शेपमध्ये क्लिक करतो किंवा जे आपण वारंवार वापरलेले असतात ते इथं खालीच दिसतात. आता याच्या अगोदर तुम्ही वापरलेलं नसल्यामुळे तुम्हाला नाही दिसणार, परंतु मी वापरलेलं असल्यामुळे मला इथं दिसतं. मी या ठिकाणी काय करतो, रेक्टँगलवर क्लिक करतो आणि मग या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे रेक्टँगल दिसतील किंवा इथं शेप्समध्ये दिसेल. इथं जर तुम्ही सी ऑल केलं तर अशा पद्धतीनं 2 पद्धतीचे शेप इथं उपलब्ध आहेत. तर मी यातला हा जो पहिला रेक्टँगल आहे हा निवडतो. याला क्लिक केलं. आता ह्याला निवडल्यानंतर हा रेक्टँगल थोडंसं आपण झूम करण्यासाठी किंवा झूम आउट करण्यासाठी अशा पद्धतीने बोटाचा वापर करून झूम आउट करू शकतो. आता याला काय करूया की थोडंसं असं व्यवस्थित बसवून घेऊया. बसल्यानंतर हे जे हँडल दिसतात तुम्हाला, ह्या हँडलचा वापर करून तुम्हाला लहान मोठी साईज करता येते. आपल्याला जसं बॉर्डर व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीने बसवून घ्यायचं आहे त्याला. आता ह्याच्या आत असलेल्या कलरमुळं काय झालं की त्याचं बॅकग्राऊंड जे आहे
ते बॅकग्राऊंड त्यासाठी ठिकाणी आपल्याला दिसेनासं झाले. म्हणून काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला हा जो कलर आहे कलर चेंज करायचा आहे. हा सिलेक्ट असताना बाजूला जर क्लिक झालं तर ते निघून जाते. त्याचा कलर दिसण्यासाठी किंवा त्याच्या प्रॉपर्टीज दिसण्यासाठी तो शेप आपला सिलेक्ट असला पाहिजे. पुन्हा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा पुन्हा तो कलर दिसू लागले. या कलरवर क्लिक करायचं आहे आणि तो मला कलर तो नको आहे म्हणून या ठिकाणी याच्यावर क्लिक केलं. याचा अर्थ ते पारदर्शक करायचं आहे आपल्याला. याच्यावर क्लिक केलं ते पारदर्शक झालेलं आहे. मात्र आताच जर आपण बाजूला काढलं तर याची बॉर्डर पण दिसणार नाही. म्हणून या ठिकाणी स्टाईलमध्ये ही जी बॉर्डर आहे या बॉर्डरच्या स्टाईलमध्ये जायचं आहे. इथं बॉर्डरच्या स्टाईल वेगवेगळ्या आहेत. पैकी मी ही बॉर्डरची स्टाईल घेतो आणि याचं जे वेट आहे हे 4 ठेवलेलं आहे. एकदा बाजूला क्लिक करून बघूया कशी दिसते आपली बॉर्डर. तर अशा पद्धतीने बॉर्डर दिसते. मला वाटतं ठीक दिसते. याचा जर आपल्याला कलर चेंज करायचा असेल तर पुन्हा ह्या फ्रेमवर क्लिक करायचं आहे आणि याचा कलर जर बॉर्डरचा चेंज करायचा असेल तुम्हाला तर या बॉर्डर कलरवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत. जर यातलाच कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला इकडं सुद्धा काही एक्स्ट्रा कलर्स आहेत. याच्यातून सुद्धा तुम्हाला तो कलर घेता येईल. आता जर बाजूला क्लिक करून बघितलं आपण तर आता याचा कलर साधारणपणे असा दिसतोय. ठीक आहे, आपल्याला आपलं हे काम झालेलं आहे. आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला की या ठिकाणी एक जिल्हा परिषदचा लोगो आणि गुढीचं चित्र पाहिजे आहे. आपल्याला जे काय लागेल ते या ठिकाणी बरंचसं इंटरनेटवरचं मॅटर आपल्याला इथे डाउनलोड करता येतो, अपलोड करता येतो या ठिकाणी. परंतु काही बाबी ज्या असतात त्या कॅनव्हामधल्या जर आपल्याला आवडल्या नाहीत त्या बाहेरच्या सुद्धा आपण घेऊ शकतो. आता जिल्हा परिषदचा लोगो अर्थातच कॅनव्हामध्ये नसेल म्हणून आपण काय करणार आहोत तर गुगलमध्ये जिल्हा परिषदचा लोगो सर्च करणार आहोत. त्याचप्रमाणे इथं जर एलिमेंट्समध्ये क्लिक करून आता या ठिकाणी जे सर्च करायचा भाग होता रेक्टँगल त्याऐवजी आपण आता इथं काय टाकणार आहोत गुढी म्हणून टाकणार किंवा गुढीपाडवा असं जरी आलं तर या ठिकाणी बघा गुढीचे वेगवेगळे टेम्पलेट्स तुम्हाला इथं रेडीमेड दिसतात. यातलंच तुम्हाला एखादं टेम्पलेट तुम्हाला जे आवडते ते घेता येईल. जे कुठलं तुम्हाला योग्य वाटेल चांगलं किंवा तुम्हाला जर ह्यातलं कुठलंच आवडलं नाही तरीसुद्धा तुम्हाला हे घेण्याची पद्धत कशी आहे तर समजा हे जर टेम्पलेट आवडलं असेल तुम्हाला तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे फक्त. बघा हा गुढीचं चिन्ह आलेलं आहे. आता याची साईज बारीक करण्यासाठी ह्या कोपऱ्यावरून किंवा इकडून हे जे हँडल आहेत हँडलचा वापर करून आपल्याला त्याची साईज रिसाईज करायची आहे. थोडंसं मी आत ढकलतोय. बघा अशा पद्धतीने हा गुढीचा जो काही आयकॉन आहे तो सेट झालेला आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याला थोडंसं फिरवायचं आहे. थोडंसं फिरवण्यासाठी इथं उपयोग करायचा आहे आपल्याला. हे बा अशा पद्धतीने फिरतं आहे. इकडून तिकडून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. अशा पद्धतीनं ही गुढी आहे. पण मला असं वाटतं की हे काय आयकॉन एवढं खास दिसत नाही तर मी इंटरनेटवरून एक डाउनलोड करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला मिनिमाइज करायचं आहे. गुगलमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे गुढीपाडवा आणि इथं तुम्हाला इमेजेसमध्ये क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुढीचे भरपूर चित्र दिसतील. त्यापैकी जे कुठलं चित्र तुम्हाला आवडेल ते तुम्हाला गुढीचं चित्र या ठिकाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी समजा आपल्याला हे चित्र आवडलं तर ह्या चित्राला आपल्याला क्लिक करायचं आहे, प्रेस करून धरायचं आहे आणि डाउनलोड इमेज म्हणायचं आहे. डाउनलोड. आता हे चित्र डाउनलोड झालेलं आहे. कॅनव्हामध्ये यायचं आहे. आता हे चित्र आपल्या कॅनव्हामध्ये आणायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला इथं एलिमेंट्समध्ये न जाता या ठिकाणी तुम्हाला ही जी पट्टी आहे इकडं सरकवत पुढं जर गेला तुम्ही तर इथं तुम्हाला अपलोड्स नावाचा ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी बघा एक गुढीचं चित्र मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेलं आहे. तर आता आणखी एक गुढीचं चित्र अपलोड करतो. अपलोड आणि आपल्याला आपल्या गॅलरीतून घ्यायचं आहे म्हणून इथं डिव्हाइस आपल्या ह्या मोबाईलवरचं चित्र घ्यायचं आहे आपल्याला. याच्यावर क्लिक करतो आणि आत्ताच आपण अपलोड केलेलं हे चित्र याला क्लिक करतो. आता हे चित्र इथे ॲड होईल. बघा या ठिकाणी ॲड झालेलं आहे आणि जे चित्र आपल्याला हवं ते आपण इथं ॲड करू शकतो. आता मला समजा हे चित्र हवं आहे तर याला क्लिक करतो. बघा हे गुढीचं चिन्ह आलेलं आहे. पण याला प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं पाठीमागचं बॅकग्राऊंड दिसतं आहे किंवा हे अक्षरं दिसतात. तर त्यासाठी काय करायचं हे चित्र क्रॉप करून घ्यायचं. क्रॉप करून घेण्यासाठी इथं तुम्हाला हे ऑप्शन दिसतात बघा. याच्यातून तुम्हाला अशा पद्धतीनं बारीक करून घेता येतं. अशा पद्धतीने जेवढं हवं तेवढंच चित्र ठेवायचं आहे. बघा एवढंच चित्र राहिलेलं आहे. अजूनही आपली ही बॉर्डर आता हलत आहे थोडीशी.
ह्या बॉर्डरला आपण लॉक करू शकतो काम करताना हलू नये म्हणून. या बॉर्डरला क्लिक करायचं आणि इथं बघा 3 डॉटवर क्लिक करायचे आहेत आणि ओपन झालेल्या ऑप्शनमधून इथं लॉकचा ऑप्शन आहे. याला जर आपण क्लिक केलं तर आपली ही जी बॉर्डर आहे ती आता इकडं तिकडं हलणार नाही. ओके. आता ह्या जे गुढीचं चिन्ह आहे या गुढीच्या चित्राला थोडंसं आपल्याला मोठं तर करायचं आहे, परंतु अजूनही काही भाग असा हा दिसतोय आपल्याला की तो निरुपयोगी आहे. तर त्याला काय करायचं आहे आपल्याला, हे चित्र सिलेक्ट असतानाच या ठिकाणी खाली तुम्हाला मॅजिक स्टुडिओ नावाचं एक ऑप्शन आहे खाली, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, इरेझर वगैरे. तर त्यातला आपल्याला इरेझर घ्यायचा आहे, मॅजिक इरेझर म्हणजे हा खोड रबर आहे एक प्रकारचा. याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर याची साईज वगैरे तुम्ही लहान मोठी करू शकता. या चित्राचा आपल्याला अगोदर इरेज करून घ्यायचा आहे. हाच भाग दिसत होता, याला इरेज करायचा आहे. हा आपल्याला भाग नको होता, बाकीचा भाग आपल्याला क्रॉप होतोय. ठीक आहे. आता पुन्हा एकदा थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. हे अगोदरचं जे चित्र आहे याला आता डिलीट करूया. आता याच्या तो पाठीमागे जो पांढरा बॅकग्राऊंड दिसतोय तो पण आपल्याला नको आहे. तो काढून टाकण्यासाठी इथं तुम्हाला बीजी रिमूव्हर म्हणून दिसेल. आता हे जे सगळे ऑप्शन्स आहेत ते कॅनवाच्या प्रो व्हर्जनमधले आहेत. हे तुम्ही जर आता सध्या बघाल तर तुम्हाला हे याच्यासाठी पेमेंट करावं लागेल, परंतु आपल्याकडे कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे सगळं फ्री मिळणार आहे. ओके. आता याच्यानंतर ह्या बीजी रिमूव्हवर क्लिक करूया, म्हणजे त्याचा काय होईल, बॅकग्राऊंड निघून जाईल. बॅकग्राऊंड निघून गेलेला आहे. साईज आपल्याला हवी तेवढी लहान मोठी करू शकतो. थोडीशी साईज लहान करूया. हे फिरवूया थोडंसं, याला इकडे घेऊया. अशा पद्धतीनं थोडंसं अजून लहान करू. ओके. आता ज्याप्रमाणे आपण गुढीचं चित्र डाउनलोड केलं अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला जिल्हा परिषदचा लोगोसुद्धा अपलोड करायचा होता. माझ्याकडे ऑलरेडी मी अपलोड्समध्ये अपलोड करून ठेवलेला आहे या ठिकाणी लोगो. आता ती प्रोसेस मी पुन्हा सांगत नाही. तर या ठिकाणी बघा, आता इथं लोगोला पुन्हा पाठीमागं बॅकग्राऊंड दिसतोय. एक तर आपण काय करू शकतो, याला क्लिक करून याचं बीजी रिमूव्ह करून याचं बॅकग्राऊंड काढू शकतो. अशा पद्धतीनं हा लोगो पूर्णपणे पारदर्शक होईल. जर आपल्याला असं वाटलं की हा लोगो पारदर्शक झाल्यामुळं त्याचा शो गेलेला आहे तर तुम्ही ह्याला दुसरी पद्धत वापरू शकता. या ठिकाणी अंडू करूया आणि दुसरी पद्धत वापरूया. याच्यासाठी काय करायचं आहे, हा जो लोगो आहे तो सर्क्युलरमध्ये क्रॉप करायचा आहे. कॅनव्हामध्ये क्रॉप करण्यासाठी सर्क्युलर पाथ उपलब्ध नाही, त्याऐवजी सर्क्युलर फ्रेम आपल्याला घ्यायची आहे. आता सर्क्युलर फ्रेम घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे. जे काय आपल्याला लागणार असेल कॅनव्हामध्ये ते सगळं एलिमेंट्समध्ये असणार आहे. या ठिकाणी एलिमेंट्समध्ये असणार आहे. एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे वरचे ऑप्शन्स दिसतात हे काढून टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला फ्रेम्स म्हणून दिसतोय पहिलाच ऑप्शन. जर सापडलं नाही तर तुम्ही सर्चसुद्धा करू शकता. इथं फ्रेम्स म्हणायचं आहे आणि इथं एक गोल आकाराचीच फ्रेम घ्यायची आहे आपल्याला. तर गोल आकाराची फ्रेम इथं आहे, त्याला क्लिक करूया. अशा पद्धतीनं ही लोगोसाठी आपण घेतलेली आहे. आपल्याला जेवढा लोगो पाहिजे तेवढा लोगो आपण या ठिकाणी ठेवू शकतो. जेवढा लोगो आपल्याला हवा तेवढी फ्रेम ठेवायची आहे आणि हा लोगो जो आहे तो त्या फ्रेमपेक्षा बारीक करायचा अशा पद्धतीनं आणि हा लोगो ओढत न्यायचा आणि त्या फ्रेममध्ये सोडायचा. बघा तो परफेक्ट त्याच्यामध्ये सेट झालेला आहे. आता जर आपण बघितलं तर हा लोगो इकडं तिकडं हलवू शकतो. आता आपल्याला फोटो ठेवण्यासाठी एक अशीच फ्रेम बनवायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला जायचं आहे एलिमेंट्समध्ये आणि पुन्हा एक फ्रेम इन्सर्ट करायची आहे. आता हा इथं व्यक्तीचा फोटोसाठी आपल्याला ही फ्रेम पाहिजे म्हणून ही थोडीशी आपण मोठी फ्रेम ठेवलेली आहे. आता या ठिकाणी अशी मध्यभागी आपण साधारणपणे आपल्याला पाहिजे तशी ठेवूया. आता ह्या फ्रेमला आपल्याला एक बॉर्डर पाहिजे आहे म्हणून याला काय करायचं आहे, ज्यावेळी फ्रेमला क्लिक करतो आपण त्यावेळी जे ऑप्शन असतं त्यामध्ये ही बॉर्डर स्टाईल आहे. याच्यामध्ये क्लिक करा, बॉर्डर स्टाईल अशी ठेवा, याचं वेट थोडंसं वाढवा. हे बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला जाड कमी जास्त करता येईल आणि ह्याचा कलर चेंज करा. हे झाल्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये जाण्यासाठी ह्या फुलीला क्लिक करायचं आहे, क्लोज, आणि इथं बॉर्डर कलर इथून चेंज करता येईल. तुम्हाला कोणता हवा तो कलर या ठिकाणी घेऊ शकता. मी या ठिकाणी
तुम्हाला ज्या एक्स्ट्रा कलर पाहिजे असतील तर इथं क्लिक करा आणि तुम्हाला कोणता कलर पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. या ठिकाणी समजा मी अशा पद्धतीचा थोडासा ब्ल्यू आणि रेडच्या मधला असा हा भाग घेतला. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, वर लिहायचं आहे गुढीपाडवा पट वाढवा. त्या ठिकाणी आपल्याला इथं टेक्स्ट आहे, इथं क्लिक करायचं आहे आणि इथं ॲड हेडिंग किंवा सब हेडिंग काही घेतलं तरी चालेल, हेडिंग घेतलं तरी चालेल. या ठिकाणी मी ॲड हेडिंग करतो. इथं हा टेक्स्ट बॉक्स तुम्हाला अगोदर बाजूला घ्यायचा आहे हलवून आणि मग टाईप करायचं आहे. त्या फ्रेममध्येच केल्यानंतर थोडीशी गोंधळ होऊ शकतो. वाटलंच तर ही फ्रेमसुद्धा तुम्ही लॉक करून घेऊ शकता. आणि आता ह्या ॲड टेक्स्टमध्ये इथं आपल्याला टाकायचं आहे गुढीपाडवा पट वाढवा, टाईप करायचं आहे. आता हे जे टेक्स्ट आहे या टेक्स्टचा आपल्याला सुंदरपैकी फॉन्ट द्यायचा आहे. हे टेक्स्ट सिलेक्ट असतानाच इथं खाली तुम्हाला फॉन्ट म्हणून ऑप्शन आहे. हे सिलेक्ट असतानाच आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. फॉन्ट इथं वेगवेगळे फॉन्ट उपलब्ध आहेत. जर तुम्हाला वेगळा ह्याच्यापेक्षा वेगळा फॉन्ट पाहिजे असेल किंवा फॉन्टची सगळी यादी बघायची असेल तर ह्या बाणावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून तुम्हाला कोणता हवा तो फॉन्ट घ्यायचा आहे. या ठिकाणी मी आता जैनी नावाचा फॉन्ट घेतो. तुम्हाला जर फॉन्टची नावं माहीत असतील तर इथं तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता किंवा इथं देवनागरी जरी सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला सगळे फॉन्ट मिळतील. या ठिकाणी मी जैनी नावाचा फॉन्ट घेतोय. या ठिकाणी बघा जैनी अशा पद्धतीचा हा थोडासा वेगळा फॉन्ट आहे. इथं आपण लावूया त्याला. आता ह्या दोन शब्दामध्ये अंतर खूप वाटतंय, आपल्याला जास्त वाटतंय, याचं अंतर कमी करूया. त्याच्यासाठी थोडीशी पट्टी पुढे घ्या आणि इथं स्पेसिंग कमी करून घ्या. हे बा याच्यामधलं अंतर कमी जास्त करण्यासाठी आणि अक्षरातलं अंतर कमी जास्त करण्यासाठी आपल्याला अक्षरातलं अंतर राहू द्या, फक्त ओळीतलं अंतर कमी करायचं आहे. आता याला व्यवस्थित सेट करायचं आहे जिथं आपल्याला व्यवस्थित वाटेल, लहान मोठं करता येईल आपल्याला. आता या ठिकाणी हा जो टेक्स्ट आहे त्याचंसुद्धा थोडीशी स्टाईल बदलणार आहोत आपण. त्याच्यासाठी आपल्याला इथं कलर आहे चेंज करण्यासाठी. इथं क्लिक करूया. क्लिक करून आपण कलर साधारणपणे मगाशी जसा गुलाबी ठेवला होता तो ठेवूया. आता हा कलर ठेवलेला असताना बॅकग्राऊंडमधून तो व्यवस्थित दिसत नाही म्हणून त्याला थोडीशी स्टाईल बदलायची आहे. त्याची टेक्स्टची स्टाईल बदलण्यासाठी त्या टेक्स्टला वेगवेगळे इफेक्ट द्यायचे म्हणून इथं इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि इथं बघा टेक्स्टला वेगवेगळे इफेक्ट आहेत, तर त्यापैकी आउटलाईन नावाचा इफेक्ट मी लागू करणार आहे कारण त्याला आपल्याला एक छानपैकी आउटलाईन द्यायची आहे. याला क्लिक केलं तर त्या टेक्स्टला बघा वर तुम्हाला आउटलाईन आलेली दिसेल, पण ती आउटलाईन ब्लॅक कलरची आहे. मला ती चेंज करायची आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा इथे सेटिंगचं चिन्ह दिसते, याच्यावरच क्लिक करेन आणि ज्याचा थिकनेस आपल्याला हवा तेवढा वाढवता येईल आपल्याला अशा पद्धतीनं. आणि त्याचा कलर इथून चेंज करू शकतो आपण. या ठिकाणी मी त्याचा कलर व्हाईट घेतो. बघा आता आपलं जे टेक्स्ट आहे ते सुंदर दिसायला लागलेलं आहे. जर आपल्याला पुन्हा वाटलं की ह्याचा आकार थोडासा कमी करण्याची गरज आहे तर तुम्ही नंतरसुद्धा कमी जास्त करू शकता. ठीक आहे, याचंसुद्धा काम संपलेलं आहे. याला तुम्ही लॉक करू शकता. लॉक. आता आपल्याला इथं खाली लिहायचं आहे मी जिप शाळेचा विद्यार्थी. त्याच्यासाठी पुन्हा टेक्स्टमध्ये जायचं आहे किंवा त्याच्या अगोदर बघा या फोटोमध्ये बघूया आपण काय केलेलं आहे. या ठिकाणी बघा इथं आपण काय केलेलं आहे, इथे एक डिझाईन, ही दोन बाजूला डिझाईन लावलेली आहेत. त्याच पद्धतीनं गुढीपाडवा पट वाढवा हे आपण आडव्या ओळीत लिहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ते पण त्याची अलाइनमेंट करून बघूया. किंवा काही फोटोमध्ये आपण नंतर उभं केलेलं आहे. उभं किंवा आडवा आपल्या पद्धतीने आपण करू शकतो. या ठिकाणी बघा आता टेक्स्टच्या पाठीमागं तुम्हाला एक निळ्या कलरचं बॅकग्राऊंड दिसतंय, तर ते आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला टेक्स्टला एक पाठीमागं बॅकग्राऊंडला एक फ्रेम द्यायची आहे म्हणून इथे टेक्स्ट फ्रेम आपल्याला द्यायची आहे. तर या ठिकाणी एलिमेंट्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे टेक्स्ट फ्रेम. सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला
सी ऑल दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यातून तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी आता काय करतो, साधारणपणे हे घेतो किंवा हे घेतलं तरी चालेल. हे घेतो मी. हे बघा अशा पद्धतीने आलेलं आहे. याची साईज लहान मोठी करता येते. आपल्याला जर जास्त लांबीचं पाहिजे असेल तर हे 2 घेऊ शकतो आपण. याची अगोदर होय मी जीप शाळेचा विद्यार्थी एवढं बसण्यासाठी थोडंसं जास्त लागेल, म्हणून याचा अगोदर कलर बदलून घ्यायचा आहे आपल्याला. याला क्लिक करा आणि इथं जो कलर आहे तो कलर चेंज करून घ्या. अशा पद्धतीनं. आता आपल्याला हे कमी पडतं आहे म्हणून ह्याची अजून एक कॉपी बनवा. याच्यावर क्लिक करा आणि इथं तुम्हाला कॉपी करायचा ऑप्शन आहे. कॉपी आणि हे अशा पद्धतीने ह्याला जोडून घ्या. आता ह्याच्यावर लिहायचं आहे होय मी जीप शाळेचा विद्यार्थी. पुन्हा टेक्स्ट. इथं आता इथं लहान अक्षरात पाहिजे म्हणून इथं खाली जे सब हेडिंग आहे त्याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला टाईप करता येईल. आता हे टेक्स्ट आपल्याला व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे याच्यावर. जर आपल्याला ह्याची गरज अजून जास्त वाटली तर थोडंसं मोठं करू शकतो आपण ह्याला. याचा फॉन्ट बदलायचा असेल तर याला क्लिक करायचं आणि तो फॉन्टमध्ये जाऊन या ठिकाणी मी पॉपिन्स नावाचा फॉन्ट लागू करतो. याला पॉपिन्स. हिचीसुद्धा साईज कमी जास्त करण्याची असेल तर इथं फॉन्ट साईज आहे. या ठिकाणी तुम्हाला जशी पाहिजे तशी फॉन्ट साईज आपल्याला लागू करता येईल. ओके. आता या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे म्हणून पुन्हा एक टेक्स्ट घेऊया आणि त्या व्यक्तीचं नाव टाकूया. इथं नाव टाकल्यानंतर याचा कलर बदलून घेऊया. यातला उपलब्ध कलर आपण घेऊ शकतो किंवा तुम्ही पुन्हा ह्या कलरमध्ये एक्स्ट्रा जाऊन तुम्हाला कुठला कलर पाहिजे तो आपण ॲडजस्ट करू शकतो. आता ह्याचा फॉन्ट बदलून घेऊया. फॉन्ट बदलण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे आणि याला मी आता अमिता नावाचा फॉन्ट लागू करतो. आता फॉन्ट लागू झाल्यानंतर याची साईज आपल्याला इथून वाढवता येईल. याला थोडंसं वर घेता येईल. ही फ्रेम थोडी वर घेऊया. या पाठीमागची सुद्धा थोडंसं वर घेऊया. आपल्याला ॲडजस्ट करता येतं कधी. इथं खाली त्या व्यक्तीचं पद लिहायचं आहे. पुन्हा टेक्स्ट. कलर चेंज करूया. आपल्याला इथं खाली शाळेचं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एखादी खाली पट्टीसुद्धा टाकू शकता. त्यासाठी एलिमेंटमध्ये जाऊन अशा पद्धतीच्या ज्या उपलब्ध फ्रेम्स आहेत त्यातून घेऊ शकता किंवा एखादी शेपसुद्धा इन्सर्ट करू शकता. या शेपमधून तुम्हाला एखादा शेप घेता येईल आणि याची छोटीशी पट्टी बनवता येईल. कॉम्प्युटरवरून हे काम करणं खूप सोपं आहे. मोबाईलला स्क्रीनच्या लिमिटमुळं थोडंसं आपल्याला काम करायला अडचण येते. असं आपण झूम करून काम करू शकतो, काही अडचण नाही. अशा पद्धतीनं ही पट्टी थोडीशी शेवटपर्यंत वाढवून घेऊया. आणि ह्याला एक कलर वेगळा देऊया. आणि याच्यामध्ये आता आपल्याला परत नाव टाकायचं आहे. टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि शाळेचं नाव टाकायचं आहे. याची फॉन्ट साईज आपण आवश्यकतेनुसार लहान मोठी करू शकतो. आणि याला इथं आणून सोडूया. याची फॉन्टचा जो कलर आहे तो चेंज करूया, व्हाईट. आपलं जर चुकून अशा पद्धतीने बाहेर पडलं तर काही आपल्याला अडचण नाही. या ठिकाणी तुम्हाला खालीची प्रोजेक्ट्स म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं की आपला प्रोजेक्ट परत दिसणार आहे.
या ठिकाणी बघा, याला क्लिक केला आपण, पुन्हा तो प्रोजेक्ट आपला लोड झालेला आहे. आता या ठिकाणी आपलं हे टेम्पलेट तयार झालेलं आहे. आता इथून पुढं आपल्याला फक्त 1 मिनिटात सगळी कामं होणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त फोटो ॲड करायचा आहे. हे टेम्पलेट तयार करायला एकदाच आपल्याला वेळ लागतो. शिवाय आता तुम्हाला शिकवायचं असल्यामुळे मी अगदी सावकाशाने घेतलेलं आहे. जर आपला एकदा हात बसला की अगदी हे टेम्पलेट 5 मिनिटात तयार होतं. एकदा टेम्पलेट तयार झालं की पुन्हा फक्त फोटो आणि नाव बदलायचं आहे. अगदी फास्ट काम होतं. आता मी गॅलरीमध्ये जातो. आपल्याकडे जो फोटो आहे हा फोटो, या फोटोला सुरुवातीला क्रॉप करून घ्यायचं हवं तसं. या ठिकाणी मी एडिट करतो. आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप करण्याचे ऑप्शन वगैरे असतात. नसेल तर तुम्ही कॅनवामध्ये सुद्धा क्रॉप करू शकता, काही अडचण नाही. अशा पद्धतीने जेवढा फोटो हवा, शक्यतो चौकोनी आकारचा फोटो आपण क्रॉप करून घेऊया. याला डन म्हणूया, सेव्ह आणि रिप्लेस. ओके, हा फोटो आपला रेडी झालेला आहे. आता आपण कॅनवामध्ये तो फोटो आणणार आहोत. आता फोटो कॅनवामध्ये आणण्यासाठी पुन्हा इथे तुम्हाला फोटो अपलोड करावा लागेल, कारण कॅनवा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि आपला फोटो ऑफलाईनला आहे. त्यामुळं या ठिकाणी अपलोडला क्लिक करायचं आहे आणि एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. इथं अपलोड फाईल्स निळ्या रंगाचं बटन आहे बघा वर इथं. तर याला तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि इथं डिव्हाइस म्हणजे आपल्या मोबाईलमधून तो फोटो घ्यायचा आहे. आता ह्या फोटोला क्लिक करा तुम्ही आणि हा फोटो इथं अपलोड झाला आहे. आता ह्या फोटोवर क्लिक करा. हा फोटो यात आलेला आहे. ही जी फ्रेम आहे ह्या फ्रेममध्ये बसवायचं आहे आपल्याला. फ्रेममध्ये बसवण्यासाठी त्या फोटोची साईज थोडीशी बारीक केली आणि त्या फ्रेमवर नेऊन सोडलं की अशा पद्धतीने ऑटोमॅटिक सेट होईल. हे आपलं बॅनर तयार झालेला आहे. आपली एक बाब इथं राहून गेलेली आहे. या ठिकाणी आपल्याला दोन्हीचे फोटोच्या बाजूला आवश्यकतेनुसार आपण डिझायनिंग करून घेऊ शकतो. यासाठी आपण एलिमेंट्समध्ये जाऊन डिझाईन असं सर्च करायचं आहे. अशा पद्धतीनं फ्लावर डिझाईन म्हणून सर्च केल्यानंतर अशा वेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स वगैरे आपल्याला दिसतात. आपल्याला जी डिझाईन अजून ह्याच्यापेक्षा वेगळी चांगली आवडत असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करून बघायचं आहे आणि एखादी आवडलेली डिझाईन या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे. आता मी उदाहरणादाखल ही डिझाईन घेतो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हवी तशी ॲडजस्ट करता येईल. अशा पद्धतीनं याची आणखी एक कॉपी बनवून घ्यायची आहे. आणखी एक कॉपी बनवण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. याची एक कॉपी बनलेली आहे, या बाजूला सोडायचं आहे. याला आपल्याला फिरवण्यासाठी इथं खाली फ्लिप नावाचा ऑप्शन आहे. फ्लिप अशा पद्धतीनं आपल्याला गरजेनुसार आपल्याला हलवून घ्यायचं आहे. एकदा का आपलं टोटल डिझाईन फायनल झालं की याच्या आपल्याला एकापेक्षा जास्त कॉपी बनवून घ्यायची आहेत. हे आपलं डिझाईन कंप्लीट तयार झालेलं आहे. इथंपर्यंत एकदा का आपलं तयार झालं की आपण हेच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या फोटोसाठी आपण वापरू शकतो. याच्या एकापेक्षा जास्त कॉपी बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्या ह्या फ्रेमच्या अगदी बाहेरच्या कडेला कुठंतरी एका ठिकाणी क्लिक करायचं आहे, जेणेकरून ही टोटल जे डिझाईन आहे आपलं टोटल पेज सिलेक्ट होईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला याचे 3 टिंब आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला खाली डुप्लिकेटचा ऑप्शन येईल. याला डुप्लिकेट करून आपण याच्या एकापेक्षा जास्त कॉपी बनवू शकतो. या ठिकाणी 2 कॉपी बनवून घेतलेल्या आहेत आपण. आता सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये हा जो फोटो आहे हा फोटो आपल्याला चेंज करायचा आहे. याच्यासाठी ह्या फोटोवर क्लिक करा आणि या ठिकाणी डिलीटच्या बटनावर क्लिक करा. डिलीट केल्यानंतर डिलीट इमेज आणि डिलीट फ्रेम असे 2 ऑप्शन येतात. पैकी आपल्याला फक्त इमेज डिलीट करायची आहे, फ्रेम डिलीट करायचे नाही, म्हणून फक्त डिलीट इमेजवर क्लिक करायचं. इमेज डिलीट झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे, म्हणून पुन्हा आपल्याला अपलोड्समध्ये जायचं आहे आणि उदाहरणादाखल आता हा फोटो घेऊया आपण. हा फोटोसुद्धा ॲडजस्ट करून ह्या फ्रेममध्ये बसवायचा आहे आणि इथं नाव चेंज करून घ्यायचं आहे. इथं खाली पदसुद्धा बदलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं अगदी 5 ते 10 सेकंदात आपलं दुसरी फ्रेमसुद्धा तयार झालेली आहे. एकदा का हे आपलं
टेम्पलेट तयार झालं की फक्त 5-10 सेकंदात आपल्याला अशा पद्धतीनं त्याच्या कित्येक कॉपी बनवता येतात. हा कॅनवामधला प्रोजेक्ट आहे. याचं इमेजमध्ये रूपांतर करण्यासाठी हा प्रोजेक्ट आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड नावाचा ऑप्शन दिसतोय, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला JPEGमध्ये लिहायचं, सिलेक्ट फॉर्मॅट करायचं आहे. साईज फुल्ल वाढवायची आहे. हे देखील प्रोमधलं व्हर्जन आहे. तुमच्या साध्या कॅनवाला हे ऑप्शन नसतो. हे प्रो व्हर्जन आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेतलं की तुम्हाला हे प्रोचं व्हर्जन फ्रीमध्ये मिळणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला दोन्ही पण पेजेस फोटो म्हणून डाउनलोड करायचे असतील तर दोन्ही सिलेक्ट करा, नसेल तर तुम्हाला एक करायचे असेल तर एक करा. या ठिकाणी डन करा आणि डाउनलोड. अशा पद्धतीनं आता आपले हे जे फोटो आहेत ते इमेज म्हणून डाउनलोड झालेले आपण गॅलरीमध्ये बघू शकता. या ठिकाणी हे पहिलं बॅनर आहे आणि हे दुसरं बॅनर आहे. आता याचा एक शॉर्ट व्हिडिओ आपण करू शकतो. बघा, अतिशय सोप्या पद्धतीनं यालाच आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ही संपूर्ण फ्रेम अगोदर सिलेक्ट करायची आहे. संपूर्ण फ्रेम किंवा संपूर्ण पेज सिलेक्ट करण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे इथं कुठेतरी बाहेरच्या काटाला किंवा एजला कुठेतरी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲनिमेटमध्ये जायचं आहे, कारण थोडेसे आपल्याला ॲनिमेशन द्यायचे आहेत आणि आपण ॲनिमेशन बघायचे आहेत. कोणतं ॲनिमेशन कसं दिसेल आपण थोडेसे ॲनिमेशन चेंज करून बघायचे आहेत. जे ॲनिमेशन आपल्याला आवडेल ते ठेवायचं आहे. हे ॲनिमेशन ठीक वाटत असेल तर याला ठेवायचं आहे आणि इथं अप्लाय टू ऑल पेजेस किंवा अशा पद्धतीनं जे तुम्हाला योग्य वाटेल त्याला खाली अप्लाय टू ऑल पेजेस म्हणायचं आहे. आता ॲनिमेशनसुद्धा लागू झालेलं आहे. आता आपण त्याचा प्रिव्ह्यू बघू शकतो इथून. बघा, खूप छान अशा पद्धतीनं ॲनिमेट होत आहे आणि याचा व्हिडिओ आपण आता डाउनलोड करू शकतो. व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं एक्सपोर्ट करायचं आहे आणि इथं डाउनलोड म्हणायचं आहे. MP4 व्हिडिओ, याची क्वालिटी फुल्ल वाढवा आणि डाउनलोड करा. अशा पद्धतीनं आपल्याला निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका डिजिटल स्वरूपात आणि आपल्याला स्टेटस ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं याचं उपयोग करता येतो. आता गॅलरीमध्ये जर बघितलं आपण तर हे पहा, 10 सेकंदाचं आपली व्हिडिओ क्लिप तयार झालेली आहे. एक याला छानसं गाणंसुद्धा लावता येतं, परंतु आपण आता ते लावलेलं नाही. याला छानसं गाणंसुद्धा लावता येतं. अशा पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं कॅनवामध्ये असे डिझाईन्स करता येतात. धन्यवाद.